भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भगवद गीता अध्याय 3 कर्मयोग श्लोक क्रमांक 30। मी श्लोक म्हणतो, त्यानंतर शब्द अनुवाद वाचून दाखवीन, त्यानंतर भाषांतर आणि त्यानंतर तात्पर्य। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः। मयि म्हणजे माझ्या ठिकाणी, सर्वाणी सर्व प्रकारच्या, कर्माणी कर्मे, संन्यस्य पूर्णपणे त्याग करून, अध्यात्म आत्म्याच्या पूर्ण ज्ञानाने, चेतसा भावनेद्वारे, निराशीही लाभेच्छारहित, निर्ममः स्वामित्वाची भावना न ठेवता, भूत्वा याप्रमाणे होऊन, युद्धस्व युद्ध कर, विगत ज्वरः आळशी न होता। भाषांतर। म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून, लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर। तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आलेले आहे। भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाले पाहिजे। अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे। भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही। भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे। म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला। भगवंतांच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे। अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते। भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, त्याला अध्यात्म चेतस म्हटले जाते। निराशीही म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय। खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही। त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे। हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे। अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो, तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही। याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते। शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल, तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे। या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वर रहित किंवा आलस्य रहित बनतो। प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन केले जाऊ शकते। यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो।
ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आजच्या या श्रीमद भागवत वर्गामध्ये, भगवद्गीता वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे। सकाळी पण भागवत दिलं, ते अजून डोक्यातून गेलं नाही म्हणून मी चुकून भागवत वर्गात स्वागत आहे असं म्हणालो। पण हा सुद्धा भागवत वर्गच आहे। भगवंत आणि भगवंतांनी दिलेले उपदेश आणि भगवंतांचे भक्त यांच्यावर चर्चा म्हणजे भागवत चर्चा। अधिकार मानून मी ह्या भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील काही तत्वांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांतपणे आशीर्वाद देत देत ऐकून घ्यावा। तर आजचा हा विषय बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सकाळचा जो भागवत वर्ग आहे त्यामध्ये खूप गहन चर्चा होतात भगवत तत्वज्ञानाविषयी, आणि शक्यतो मोठा कार्यक्रम असा सत्संग असतो त्याच्यामध्ये आपण खूप क्लिष्ट चर्चा नाही करत। तर मला प्रभूजींनी असं सांगितलं की सकाळचा भागवत होता वर्ग, त्यातलेच काही मुद्दे आपण सांगा। तर थोडासा प्रयत्न करतो की क्लिष्ट न होता काही मुद्दे आपण आजच्या प्रवचनामध्ये त्यांच्यावर चिंतन करू, मनन करू। तर आपण सर्वजण मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने भगवंतांचा, भगवत भक्ताचा आणि भगवंतांनी दिलेल्या आज्ञांचा विशेष विचार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण भगवंतांना प्रिय कसे होऊ याचा प्रयत्न आपण त्यांच्याद्वारे दिलेल्या ज्ञानाचं श्रवण करून करण्याचा आपला उद्देश असतो। तर आपण जेव्हा भौतिक जगामध्ये कार्य करत असतो तेव्हा हे कार्य आपण बऱ्याच वेळा कधी कधी गत विषयांचा किंवा जीवनातील गत घटनांचा अभ्यास करत किंवा त्याच्यावर विचार करत आपण आपलं जीवन जगत असतो, किंवा आपण आता भविष्यात काय होणार याच्याविषयी चिंतन करत आपण जगत असतो। तर याला कधी कधी रजोगुण आणि तमोगुणामध्ये जीवन जगणे असं पण म्हणतात। हे जे गुण आहेत, गुण म्हणजे आपल्यामध्ये असणारे मूलभूत, काय म्हणायचं त्याला, मूलभूत आपला स्वभाव हा काही गुणांनी बनलेला आहे। तर या गुणांप्रमाणे भौतिक जगामध्ये आपण हँकरिंग और लॅमेंटेशन हे 2 प्रकार आपण सतत करत असतो। हँकरिंग म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याविषयी तळमळ, आणि लॅमेंटेशन इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात त्याचा अर्थ काय की गेलेल्या गत चुकांवर किंवा जे आपल्याला मिळालं नाही त्यावर आपण उदासीन होऊन रडत बसणे, हँकरिंग आणि लॅमेंटेशन। तर एक तर उदास होऊन गत जीवनातील गोष्टींवर विचार करत बसणे, अरे असंच झालं नाही, तसंच झालं नाही, मला असं हवं होतं पण ते झालंच नाही, मला हे हवं होतं पण ते मिळालंच नाही, ही व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली
आणि त्या व्यक्तीने असं वागल्यामुळं माझ्यावर असं असं संकट आलं, मला इतके त्रास आहेत जीवनात, हे सगळे त्रास मला सतत होत आलेले आहेत, असं आपण आपल्या आयुष्यावर विचार करत राहतो. किंवा मग पुढे मला त्रास होऊ नये म्हणून मी असं करीन तसं करीन, माझं ह्या गोष्टी मला मिळवायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण सतत भूतकाळात आणि भविष्यकाळामध्ये रममाण झालेले असतो. पण मंदिरामध्ये आपण जेव्हा कथा ऐकतो तेव्हा ती कथा आपण भूत आणि भविष्य सर्व काही विसरून ऐकायला पाहिजे. मी एवढ्यासाठी सांगितलं हे की कान देऊन सगळ्यांनी ऐकावं, की आता काय झालं ते विसरून जायचं, भगवंतांकडे आपण आलोय आणि काय आपल्याला करायचंय ते पण विसरून जायचं. आता भगवद्गीतेचं वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण वाचन करत नाही, किंवा आता मी भगवद्गीता सांगत नाहीये, भगवंतांना काहीतरी आपल्या सगळ्यांना सांगायचंय आणि ते आपल्याला ऐकायचंय. आता आपण जेव्हा इथे भगवंतांच्या इतक्या सुंदर विग्रहांसमोर बसलेले आहोत तेव्हा या विग्रहांची भक्ती करणे म्हणजे एक आदान प्रदान आहे, भक्तिमय सेवा असं आपण म्हणतो. आणि भक्तिमय सेवेचं पहिलं अंग हे श्रवण सांगितलं जातं, की ऐकणे. तर आपण भक्ती किंवा एखाद्यावर प्रेम करू इच्छितो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा त्याचं व्यवस्थित ऐकलं पाहिजे. त्यातल्या त्यात भगवंतांपुढे आपण काय बोलणार, भगवंतांचं आपण जास्त ऐकणंच आवश्यक आहे. भगवंतांपुढे आत्मनिवेदन, जी नवविधा भक्ती आहे त्याच्यामध्ये भगवंतांपुढे आत्मनिवेदन करण्याची शक्ती, खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की ती फक्त उच्च कोटीच्या शुद्ध आचरण करणाऱ्या आचार्यांकडे असते, ती सामान्य व्यक्तीकडे नसते. कारण भगवंत ज्या उच्च आध्यात्मिक असं म्हणू शकतो की अस्तित्वामध्ये आहेत त्या अस्तित्वापर्यंत आपण पोचू पण शकत नाही. त्यामुळे आपण जे बोलतो ते मायेमध्ये एखादा दारुडा माणूस जसं बोलत असतो, दारू पिऊन बडबड बरळत असतो, त्याप्रमाणे आपण भगवंतांसमोर काहीसं बरळत असतो. पण तरी पण भगवंत हे भावग्राही असल्यामुळे आपली बडबड ऐकून घेतात. पण त्याच्यापेक्षा ते आपली बडबड करण्यापेक्षा, आपली लिस्ट वाचून दाखवण्यापेक्षा कधीही भगवंतांची लिस्ट आपण वाचावी. सकाळी पण अशीच एक लिस्ट वाचली की आपल्याकडून काय अपेक्षित आहे भागवत वर्गामध्ये. तसंच भगवंतांना प्रिय होण्यासाठी, भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी आपल्याला जास्त भगवंतांकडनं ऐकणं आवश्यक आहे आणि नीट ऐकणं आवश्यक आहे. नीट ऐकणं ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे जी आपण सर्वांनी शिकली पाहिजे. तर जेव्हा परमपूज्य भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज हे जेव्हा श्रील प्रभुपाद त्यांना पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा त्यांच्या गुरूंनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी प्रभुपादांविषयी हा फार महत्वाचा गुण त्यांनी टिपला आणि तो गुण पाहून त्यांनी तात्काळ प्रभुपादांना आदेश पण दिला. म्हणजे जणू काही प्रभुपादांना जगद्गुरु बनण्याची एक जबाबदारी त्यांनी लगेच देऊन टाकली तात्काळ. आणि त्याचं मूळ जे आहे ते त्यांच्या अतिशय शक्तिशाली श्रवण करण्यामध्ये. तर त्यामुळे कधी कधी विषय हे जरी गहन असले, कठीण असले, तरी निश्चितच आपल्या हृदयामध्ये असणारे परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्ण आणि या पुस्तकाच्या रूपात, वाङ्मयीन रूपात अवतरलेले भगवान श्रीकृष्ण यांच्या आदान प्रदानामुळे जीवाला त्यांना काय सांगायचंय ते नेमकं बरोबर कळतं. त्यामुळे जरी आजचा विषय कदाचित मी जेव्हा तात्पर्य वाचत होतो तेव्हा असा थोडासा डोक्यावरून जाणारा वाटला असेल, तरी सुद्धा तो खरोखरच नाही आहे तसा. आपण नीट श्रवण केलं तर तसं ते होणार नाही. तर इथे आपण पाहतो हा भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग, हा खास करून या भौतिक जगामध्ये आपण कशा प्रकारे आपलं शरीर निर्वाह चालू असताना भगवत भक्ती करू शकतो, सुंदर वर्णन केलेलं आहे. बऱ्याच वेळा असा गैरसमज असतो की भगवत भक्ती म्हणजे सर्व काही त्याग करून, भगवी वस्त्र परिधान करून आपण भगवंतांच्या सेवेमध्ये सतत मंदिरामध्ये राहणे.
किंवा हिमालयामध्ये जाऊन राहणे, याला शुद्ध भक्ती म्हणायचं. पण हा सर्व भ्रमाचा भोपळा इथे कर्मयोग या अध्यायामध्ये भगवंतांनी फोडलाय, की भगवत भक्ती ही सर्वांसाठी शक्य आहे. तर आजचा श्लोक सुद्धा आपण अर्थ पुन्हा वाचू. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्य रहित होऊन युद्ध कर. तर जर आपण पाहिलं आपलं जीवन, आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण जीवन म्हणजे खरोखरच एक युद्ध करतोय? मला तरी वाटतं. कित्येक वर्षानुवर्ष मेहनत करून एखाद्या विद्यार्थ्याला त्याची डिग्री प्राप्त होते आणि कित्येक वर्ष त्याच्या आईवडिलांनी पण त्याच्यासाठी त्याच्यासोबत त्याच्या शिक्षणामध्ये युद्ध केलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याला त्याचा उदरनिर्वाह चालेपर्यंत, उदरनिर्वाहापुरतं त्याला मिळेपर्यंत, त्याचं लग्न होईपर्यंत, आजकाल लग्न पण होणं कठीण झालंय लोकांचं. बऱ्याच जणांना मुली मिळत नाहीत, मुलांना मुली मिळत नाहीत, मुलींना मुलं मिळत नाहीत. आणि अशा प्रकारे असंख्य, आपण त्याला थोडक्यात म्हणतो भगवद्गीतेच्या भाषेत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक क्लेशांशी आपण युद्ध करत असतो. आणि आपल्याला जितकी सुज्ञ लोक असतील त्या सर्वांना हा अनुभव येतो की आपल्याला जीवनामध्ये सहज असं काहीच प्राप्त होत नाही. बऱ्याच वेळा जे सहज प्राप्त झालंय त्याच्यातून आनंद प्राप्त होत नाही, काहीतरी कुठंतरी काहीतरी टोचत असतं. आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एक उदाहरण खूप सुंदर देतात की ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याच्या टाचेमध्ये काटा घुसला तर त्याचं सर्व लक्ष त्या काट्यामुळे होणाऱ्या दुःखामध्ये पूर्ण एकत्रित झालेलं असतं. त्याला ते दुःख खूप जास्त त्रास देतं, तेव्हा तो बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत याच्याकडे लक्षच देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात दरवेळी, दररोज, दर क्षणी जवळपास आपण भौतिकवादी जीवन जगत असू तर आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीला हे सगळे क्लेश आपोआप कमी होतात, कारण भक्ती ही क्लेश काढून टाकते. शुभदा म्हणजे अतिशय शुभ लक्षणं आपल्या जीवनामध्ये प्रकट करते. तर क्लेश हरण करण्याची ही शक्ती भगवत भक्तीमध्ये आहे. परंतु भगवत भक्ती व्यवस्थित करण्यासाठी भगवंतांच्या या आज्ञांचं पालन करणं आवश्यक आहे. तर आपल्या सर्वांना हा अनुभव असतो की असा, जय जय श्री राधा गोविंद देव भगवान की, श्री श्री गौरनिताई की, श्री श्री राधा विजय गोविंद देव भगवान की जय. तर आपल्या सर्वांना सतत सर्व काळ काही ना काही जीवनामध्ये त्रास असतो. तर हे त्रास सर्व हळूहळू दूर करण्यासाठी आणि शेवटी त्रासातून पूर्ण मोकळं होण्यासाठी अशी एक जीवन पद्धती भगवद्गीता आपल्याला देते. आणि म्हणूनच या तात्पर्यामध्ये शेवटी प्रभुपाद सांगतायत की यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होतो. तर मोक्ष मार्ग म्हणजे काय? आपल्या मूळ स्थितीला प्राप्त करणे, सर्व दुःखातून मुक्त होणे. तर सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे हे आपण बऱ्याच वेळा आपल्या बुद्धीने विचार करतो आणि समाजाच्या बोलण्यामधून, समाजाच्या सर्व परिस्थितीमधून आपण आपलंच ते ठरवतो की कशामुळे आपण सर्व दुःखातून मुक्त होऊ. तर याला म्हटलंय कधी कधी मेंटल स्पेक्युलेशन. श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यात सांगतात की आपणच आपल्याला सर्व दुःखातून मुक्त करण्यासाठी जी जीवन जगण्याची वाट आहे ती ठरवून टाकतो. ती आपण कुणाला विचारत नाही फारशी, अनुभवी व्यक्तीला. ती फक्त आपल्या समाजामध्ये जे चालत आलंय आणि आपल्या मनामध्ये जे होत आलंय त्याप्रमाणे आपण त्यावर उपाय शोधत राहतो. परंतु भगवद्गीता किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणे मोक्ष कसा मिळू शकतो किंवा मुक्ती सर्व दुःखातून कशी मिळू शकते ह्याचं मार्गदर्शन करते. तर कधी कधी आपण पाहतो चायनीज प्रोडक्ट म्हणतो, नो गॅरंटी, एकदम स्वस्तात मिळतं पण त्याला काही गॅरंटी नसते आणि ते काही दिवसात खराब पण होऊन जातं.
आणि मग लोक अनुभवातून शिकतात की अरे रे रे, असं हे खूप स्वस्तात मिळणारी गोष्ट आपल्याला फसवून जाते, आणि तो 3-4 वेळा ती स्वस्तात मिळणारी वस्तू खरेदी करतो, आणि नंतर जर का त्यांनी ती महागात मिळणारी गॅरंटीची वस्तू घेतली असती, भलेही ती दुप्पट महाग असेल, तरी सुद्धा ती वस्तू कदाचित त्याला पूर्ण आयुष्यभर एकदाच घ्यावी लागली असती. तशाच प्रकारे जेव्हा व्यक्ती नॉन गॅरंटी असलेल्या मार्गांचा अवलंब करतो जीवनामध्ये सुखी होण्यासाठी, कुणी ठरवलं, आता आपल्याला जर का खरंच मनन केलं, आपण चिंतन केलं बसून, की मी खरोखरच सुखी आहे का? बरेच संत सांगतात असं, की एका ठिकाणी बसा, शांत मनन करा, की आपण जी जीवन पद्धती स्वीकारलेली आहे ती जीवन पद्धती आणि त्या सगळ्या संकल्पना आपल्याला आनंदी बनवू शकतात का? आपण एवढी खडतर प्रयत्न करतो आपल्या धारणांवर आधारित, त्या प्रयत्नाला खरोखरच फळ येणार आहे का? ह्याचं चिंतन आपण मंदिरामध्ये केलंच पाहिजे. मंदिर ही अशी जागा आहे जिथं आपण हे चिंतन करू शकतो, की हे भगवंता, हे दयारूपा, हे करुणाकरा, मी इतके खस्ते खाल्लेले आहेत, इतके टक्के टोणपे खाल्लेले आहेत, इतका त्रास मी सहन करतोय, तर मी खरंच सुखी होणार आहे का माझ्या मार्गामध्ये? तर जो गॅरंटीचा मार्ग आहे तो भगवद्गीतेचा मार्ग आहे. कारण बहवो यज्ञ तपसा पूता मद्भावम आगता, पूर्वी हा मार्ग बऱ्याच जणांनी अवलंबून पाहिला आहे, जगभरातल्या लोकांनी अवलंबून पाहिलेला आहे, आणि ज्यांना कुणाला हा मार्ग प्राप्त झाला आहे त्यापैकी एकाचीही आत्तापर्यंत फसवणूक झालेली नाही, आणि त्यांना 100% जे प्राप्त करायचे ते या मार्गातून मिळालेलं आहे. म्हणून या मार्गाविषयी अतिशय गंभीर असणं प्रत्येकाला आवश्यक आहे. ज्याला कुणाला खरोखरच गॅरंटीड असा मुक्तीचा मार्ग हवा आहे. तर भक्ती मार्ग हा जीवनामध्ये आपली कर्तव्य कर्मे करता करता सहजपणे साध्य होतो. याचं वर्णन 9व्या अध्यायामध्ये पण भगवंत करतात, की हा जो मार्ग आहे हा सुखपूर्वक करण्याचा मार्ग आहे. सुखम बंधात प्रमुच्यते. सुखम म्हणजे अतिशय सुखपूर्वक मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होऊ शकतो. तर ही बंधनं आहेत हे पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. जर का आपण बंधनात आहोत हे जाणवलं तरच आपण बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू. आपल्याला असंख्य इच्छा आहेत, पण त्या इच्छापूर्ती आपण करू शकतो का? असंख्य कामना आहेत. एखाद्याला कामना असते की मी भरपूर पैसा माझ्याकडे यावा, पण नुसती कामना करून पैसा येतो का? नाही येत. नुसती कामना करून अनुकूलता येते का? नाही येत. नुसती कामना करून आपल्याला हवं ते प्राप्त आपण करू शकतो का? नाही करू शकत. मग नुसती कामना करून काही होतं का? नाही होत. नुसती कामना करून गोष्टी घडून येत नाहीत. तर त्यासाठी एक मार्ग आवश्यक असतो, आणि त्यासाठी कर्म आवश्यक असतं, कर्तव्य कर्म आवश्यक असतं. आणि कर्मयोग हा अध्याय आपल्याला आपण कशा प्रकारे आपलं इप्सित ध्येय प्राप्त करू शकतो ह्याची गुरुकिल्ली देतं. म्हणून कर्मयोग हा खास करून आपण जेव्हा या जीवनामध्ये एवढा स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स म्हणतात, आपण आपल्या अस्तित्वासाठी एवढी धडपड करतो, तेव्हा ही धडपड आपण बरोबर केली पाहिजे, आणि ती धडपड करता करता आपल्याला आपला उद्देश पूर्ण प्राप्त झाला पाहिजे. म्हणून हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं अर्जुनाची परिस्थिती भगवद्गीतेमध्ये, तर त्याला काय हवं होतं आणि ते त्याला प्राप्त होत होतं का नाही याचं चिंतन त्यांनी पूर्वीच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर इथे असं सांगितलेलं आहे की सर्व कर्म हे भगवंतांना समर्पित केली पाहिजेत, आणि संन्यस्य अध्यात्म चेतसा म्हणजे पूर्णपणे सर्व फळांचा त्याग केला पाहिजे. इथे विशेष गोष्ट ही आहे की इथे सर्व कर्मांचा त्याग केला पाहिजे असं म्हटलं नाही, सर्व फळांचा त्याग केला पाहिजे असं म्हटलंय. तर यामध्ये फरक काय?
बहुधा जेव्हा आपण जीवन जगताना आपल्या मार्गावर आपल्या पद्धतीने आपण जेव्हा कर्म करत असतो, तेव्हा जेव्हा विफलता येते तेव्हा आपण काय विचार करतो की आता हे कर्मच नको करायला. आपल्याला असा विचार येतो की आता मी हे करणारच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीशी आपण आपला प्रेमाचा संबंध प्रस्थापित करत असतो घरातल्यांशी, आणि मग घरातल्याशी प्रेमाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, कर्म करतो, ते ॲडजस्टमेंट करतो, त्याला आपण सहन करतो, तो आपल्याला सहन करतो, आणि खूप वर्ष एकमेकांशी आदानप्रदान करत 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 थोडी 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 एकमेकांविषयी प्रेमाची आसक्ती थोडी बांधायला लागतो. पण अचानक एक दिवस असं काही होतं की आपण जोरदार त्या व्यक्तीशी भांडण करतो खूप, आणि मग त्यावेळी असं असं म्हणतो की तुझं तोंड पाहायचं नाही मला, पुन्हा पुन्हा माझ्यासमोर आलास तर बघ, मी तुझ्याशी आता बोलणारच नाही. तर ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. जेव्हा विफलता येते, प्रतिकूलता येते, तेव्हा व्यक्ती काय करतो, साहजिकच ज्या गोष्टीमुळे ती विफलता आली आहे त्या गोष्टीला कर्म कारण म्हणून संबोधतो, की या अशा प्रकारे माझ्या कर्म करण्यामुळे, अशा प्रकारे मी केल्यामुळे माझ्यावर ह्या दुःखाचा संकटांचा डोंगर कोसळलेला आहे. परंतु दुःख हे मूळ हे भगवद्गीतेप्रमाणे आपल्या कामनेमध्ये आहे. जेव्हा आपण भौतिक कामना करतो तेव्हा ती कामना कधीही आपल्याला जी तृप्ती किंवा संतुष्टी हवी आहे ती आपल्याला प्राप्त करून देऊ शकत नाही. हा सिद्धांत भगवद्गीता सांगते. तो सिद्धांत आपल्याला त्यामुळे समजणं फार आवश्यक आहे. आपण जे काही करतो, जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातोय, तर हा प्रश्न असतो की मी ऑफिसमध्ये जातो, आता मी भक्ती कशी काय करणार? ऑफिसमध्ये मला काम करावं लागतं, ऑफिसमध्ये माझे बॉस आहेत, मला विचारतात, मला इतके तास काम करावं लागतं, मला वेळ मिळत नाही. किंवा घरी गृहिणी असते, तिला पण भरपूर कामं असतात, स्वयंपाक करायचा असतो, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, कधी कधी मुलांना शाळेत सोडणे आणणे, आणि खूप खूप कामं असतात. वरिष्ठांची सेवा असते, प्रत्येकाची घरातल्या सेवा असते, प्रत्येकाला बाजारात जाऊन भाजी आणायची असते, सर्व कित्येक कर्म करायचे असतात आपल्याला जीवनामध्ये. पण ती कर्म करता करता आपल्याला जेव्हा हातामध्ये दुःख येतात, वैफल्य येतं, प्रतिकूलता येते, एखादा आजार येतो, एखाद्याचा त्रास खूप वाढतो, एखादं आपल्या हाताबाहेरचं संकट येतं, तेव्हा आपल्याला त्या सर्व क्रिया करण्याची इच्छाच नष्ट होते. त्यामुळे इथे विगत ज्वर हे भगवंतांनी खास करून उल्लेख केलेला आहे, की जे वैफल्य येतं कर्म करताना या जीवनामध्ये, ते वैफल्य दूर सारून आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे आणि युद्ध करणं आवश्यक आहे. या परिस्थितींवर मात करण्यासाठी आपल्याला आपलं युद्ध चालू ठेवणं आवश्यक आहे. तर विगत ज्वर आणि युद्ध ह्या दोन्ही गोष्टी फक्त अर्जुनासाठी इथे सांगितल्या गेलेल्या नाही आहेत, इथे हे प्रत्येकासाठी सांगितलेलं. या जगामध्ये ज्याप्रमाणे कधी कधी या जगाचं वर्णन वाळवंटाप्रमाणे केलं जातं आणि सुखाचं वर्णन पाण्याप्रमाणे केलं जातं. वाळवंटामध्ये जसं एक एक ड्रॉप ऑफ वॉटर म्हणजे अगदी छोटासा थेंब सुद्धा पाण्याचा फार कष्टाने मिळतो, त्याप्रमाणे भौतिक जगामध्ये सुज्ञ माणसाला हे लक्षात येतं, मूर्ख माणसाला नाही लक्षात येत, सुज्ञ माणसाला लक्षात येतं की खरोखरच मला ज्या पातळीचं सुख हवंय त्याच्या मानाने हे सुख म्हणजे एक थेंबाप्रमाणे, खूप छोटासा थेंब, आणि तो थेंब प्राप्त करण्यासाठी मी एवढी तळमळ करतोय, तगमग करतोय, एवढा प्रयत्न करतोय, आणि शेवटी तो थेंब प्राप्त झाल्यानंतर माझी तहान अजून वाढतीये. एका थेंबाने माणसाची तहान भागू शकते का? तेही वाळवंटात उन्हाने तापल्यानंतर. उलट तो थेंब ग्रहण केल्यानंतर व्यक्तीची पाणी पिण्याची कामना अजून जास्त वाढते. तर हेच वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये फार सखोल केलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्यामुळे विशेष करून कामनेविषयी खूप विस्तृत वर्णन केले, की ही कामना दुष्पूरेण ह्यनलेनच, म्हणजे दुष्पूरेण म्हणजे दुष्प्रभ आहे,
प्राप्त होण्यास खूप कठीण आहे. आपल्याला ज्या प्रकारची संतुष्टी आवश्यक आहे किंवा ज्या प्रकारची संतुष्टी आपण प्राप्त करण्यासाठी धडपडतोय, ती संतुष्टी आपल्याला यातून प्राप्त होणार नाही, असा दुष्पूरेणाचा अर्थ आहे. अतिशय कठीण आहे प्राप्त होणं. आणि ह्यनलेनच त्याचा या कामनांची तुलना अग्नीशी सुद्धा केलेली आहे. अग्नी ज्याप्रमाणे तूप टाकल्यानंतर वाढत जातो, त्याप्रमाणे कामना करून 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 व्यक्तीच्या कामनेचा भडका जास्तच उडत जातो. त्यामुळे इथे भगवद्गीतेच्या कर्मयोग अध्यायामध्ये विशेष करून त्या कामनेला क्युअर किंवा त्या कामनेला बरं करणे, त्याला रोग म्हणून पाहणे, त्या कामनेला बरं करणे, याच्यासाठी या अध्यायाचं तत्वज्ञान आलेलं आहे. तर यामध्ये कर्म त्याग न करता त्या कामनेचा त्याग करण्याचा एक मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. की आपण जे काही कर्म करतो, आपण कित्येक वेळा ऐकलेलं आहे की भगवद्गीतेचं सार म्हणून बऱ्याच वेळा आपण समाजामध्ये ऐकतो की तुम क्या लाए थे, क्या छोड़ क्या लेके आए थे, क्या लेके जाओगे. तर आहे, बरोबर आहे, आपण काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो. क्षणार्धात आपलं सगळं काही कमवलेलं मृत्यूच्या एका फटक्याने सर्व काही आपल्यापासून दूर निघून जातं. तर आपण हे दोन तत्व पाहिले. एक, कामना करून काहीही प्राप्त होत नाही. नुसती कामना करून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं करून आपल्याला काही गोष्टी प्राप्त होतात का? नाही. काही जण म्हणू शकतात की काही जणांना आपोआपच प्राप्त होतात, जन्मापासूनच तो गर्भश्रीमंत आहे, त्याला काहीच करायची गरज नाही. तर त्याला कसं काय हे प्राप्त झालं? तर याचा सुद्धा मूळ त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामनेमध्ये नसून त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कर्मामध्ये आहे. कारण ते कर्मफळ म्हणून त्याला प्राप्त झालेलं आहे. शुचीनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो भिजायते. भगवंत सांगतात 6व्या अध्यायात की एक तर अतिशय प्रगत अशा भगवत भक्तांच्या किंवा जिथे ब्राह्मण कुटुंब म्हणजे जे कुटुंब वैदिक धर्माचं अनुसरण व्यवस्थित करतंय अशा कुटुंबामध्ये किंवा अतिशय गर्भश्रीमंत कुटुंबामध्ये योगभ्रष्ट व्यक्तीचा जन्म होतो. त्यामुळे एखाद्याला आपण म्हणतो ना, चांदीचा चमचा, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मणे किंवा जन्मल्यापासून त्याच्या घरी सगळंच आहे. आता बऱ्याच आपल्यापैकी आपल्या पिढीच्या लोकांना, बऱ्याच जणांना आपल्या आईवडिलांकडे काही गाडी बंगला नव्हता. बऱ्याच जणांच्या बाबतीत हे खरं आहे. पण आताच्या पिढीमध्ये बऱ्याच जणांकडे लहानपणीपासूनच गाडी बंगला आहे. पण हे सर्व काही कामनेनी प्राप्त झालेलं नसून कर्मानी प्राप्त झालेलं. त्यामुळे कामना ठेवण्यामध्ये अर्थच नाहीये. एक तर कामना ठेवून काही मिळणार नाही, आणि कामना ठेवून दुष्पूरेण ह्यनलेनच, म्हणजे ती कामना आपल्याला जाळणार आणि ती कामना प्राप्त करून सुद्धा तिचा भडका अजून वाढणार. मग असं असताना आपण कामनेचं समूळ उच्चाटन करणे हा मार्ग भगवत भक्तीचा भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलाय. तर हा मार्ग प्राप्त कसा करायचा, हे कसं काय शक्य आहे? कारण कामना ह्या खूप प्रबळ असतात. भगवद्गीतेत पुढे येतं काम बलादिव नियोजित, असं अर्जुन कृष्णाला विचारतात की अशी कुठली शक्ती आहे की ज्यामुळे एखादी व्यक्ती आपोआपच पापकर्माकडे ओढली जाते. पापकर्म व्यक्ती कधी करतो? जेव्हा त्याची कामना तो फक्त शरीर निर्वाहाच्या पलीकडे घेऊन जातो. ही व्याख्या समजली? शरीर निर्वाहाची कामना ही भागवत धर्मामध्ये आवश्यक मर्यादेपुरती सांगितलेली आहे की आपला शरीर निर्वाह होण्यापुरते आपण या जीवनाचं वहन केलं पाहिजे, शरीराचं वहन केलं पाहिजे. भगवंत 3ऱ्या अध्यायातच म्हणतात शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः. कर्म त्याग करून शरीर यात्रा, शरीर चालणार नाही. शरीर चालण्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे शरीर यात्रा चालू असताना शरीर टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या कामनांना इथे त्यागण्यास सांगितलेलं नाही. इथे त्या कामनांना त्यागण्याचा
उद्दिष्ट आहे ज्या कामनांमुळे व्यक्ती पापकर्म करतो. तर त्यामुळे त्याला आपण म्हणतो लिमिट लाईन, ती लाईन, ते डिटेल्स, की कुठे आपण म्हणायचं ही पापयुक्त कामना आहे, भावना आहे, आणि कुठे आपण म्हणायचं की ही शरीर निर्वाहाची आवश्यकता आहे. खरं तर विहाय कामान यः सर्वान पुमां शरती निस्पृह असं दुसऱ्या अध्यायात म्हटलंय. म्हणजे सर्व कामनांचा त्याग हा स्थितप्रज्ञ व्यक्तीसाठी सांगितलेला आहे, पण सामान्य व्यक्तीसाठी हे शक्य नाही होत. म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला होता. निस्पृह म्हणजे अगदी ज्याला आपल्या शरीराची यात्रा चालवण्याची सुद्धा गरज वाटत नाही, त्याला म्हणायचं निस्पृह. आपण इथं निस्पृह म्हणत नाहीये. कर्मयोगामध्ये आपण कामनांचा त्याग म्हणतोय, स्पृहाचा त्याग म्हणत नाही. स्पृहा म्हणजे जीवनाला निर्वहन करण्यासाठी आवश्यक गोष्टी. तर कामना सोडून देणे हे शक्य कधी होतं, जेव्हा आपण त्याच्या मागचं एकतर तत्वज्ञान समजून घेतो आणि उदाहरणं पाहतो. कसं काय, हे कसं केलेलं आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना असं म्हटलंय. आता आपण विचार करतोय की मी कसा काय सर्व दुःखातून मुक्त होईन. असा कुठला मार्ग आहे की मी माझा जॉब पण करत राहीन, माझं कर्तव्य कर्म पण आरामात करत राहीन, आणि त्याच वेळी मी सर्व दुःखातून कायमचा मोकळा पण होईन. तर त्याच्यासाठी कामनेचा त्याग करण्याविषयीच्या व्याख्या आणि त्याचा मार्ग हा गृहस्थांसाठी पण व्यवस्थितपणे भगवद्गीतेत आणि डिटेलमध्ये भागवतासारख्या ग्रंथात दिलेला आहे. तर यामध्ये कित्येक तत्व आहेत, त्यांची चर्चा आज सकाळी आम्ही केली होती. त्या तत्वांमध्ये विशेष करून नारद मुनींनी युधिष्ठिरांना उपदेश केलेला आहे की युधिष्ठिर महाराजांचा हा स्पष्ट प्रश्न आहे की एखादा आसक्त व्यक्ती, ज्याला आपण गृहमेधी म्हणतो, मी आसक्त व्यक्ती आहे, इथे बसून बोलतोय, मी गृहमेधी आहे, मला खूप आसक्ती आहे. तर युधिष्ठिर महाराज विचारतायत की अशी आसक्ती आहे, मी कामनांनी युक्त आहे, कामना मला आहेत, मला हे पाहिजे, मला हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं, ते प्यावंसं वाटतं, मला अशी व्यक्ती पत्नी म्हणून आवडते, पती म्हणून आवडते, माझ्या ह्या इंद्रियांच्या ह्या इच्छा आहेत, माझ्या मानसिक बौद्धिक या इच्छा आहेत, या सगळ्या कामना आहेत, म्हणून तर मी जगतो. सामान्य व्यक्तीसाठी कामनांसाठीच जगणं आहे. काही लोक खाण्यासाठी जगतात, काही लोक पिण्यासाठी जगतात, ऐक नाही. तर म्हणतात पण असं, अरे माझं जीवनाचा उद्देशच पिणे आहे. त्याला जर का म्हटलं की अरे तू का जगतोस, मी पिण्यासाठी जगतो. तर अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनांनी कसं काय दुःखातून मुक्त व्हावं, हा प्रश्न युधिष्ठिर महाराज करुणेपोटी विचारतात आणि नारद मुनी करुणेपोटी उत्तर देतात. तर आपला जो भागवत धर्म आहे किंवा भारतामध्ये असलेले आपण बरेच जण त्यातल्या गोष्टी सहज पालन करत आलेलो आहेत. नारद मुनींनी जे सांगितलंय त्या बऱ्याचशा तत्वांचं पालन आपण बरेच पिढ्यानुपिढ्या करत आलेलो आहे. पण आज अशी परिस्थिती आली आहे की त्या बऱ्याच गोष्टी विलुप्त होत चालल्या, म्हणून त्या सर्व गोष्टींची उजळणी करणं फार कधी कधी छान आहे. तर इथे नारद मुनी सांगतात की आपल्याला जर का या कामनांमधून हळूहळू गृहमेधी व्यक्तीला हळूहळू बाहेर निघायचं असेल आणि त्याला योग किंवा भगवंतांची भक्ती प्राप्त करायची असेल, जेणेकरून त्याचं सर्व काही शुभ व्हावं, त्याच्या जीवनामध्ये आनंद प्रकट व्हावा, त्याची जिवंत असताना शरीराची यात्रा चालू असताना त्याच्या मार्गामध्ये त्याला सिद्धी प्राप्त व्हावी आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याला सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी त्यांनी कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. तर यामध्ये नारद मुनी सर्वप्रथम सांगतात सर्वात आवश्यक गोष्ट काय, ती म्हणजे साधूंचा संग. साधूंच्या संगानेच या गोष्टीची सुरुवात होऊ शकते आणि साधूंचा संग ही पहिली पण गोष्ट आहे आणि शेवटी प्राप्त करण्याचे पण तेच ध्येय आहे. हेची दान देगा तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तर तुकाराम महाराज आपल्या ध्येयाला प्राप्त करताना दान जे देवाला मागतात त्या दानामध्ये ते साधुसंग मागतात, साधूंचा सत्संग.
आणि हा साधूंचा सत्संग अतिशय दुर्मिळ आहे, खास करून कलियुगामध्ये. कित्येक जगामध्ये अशी ठिकाणे आहेत की जिथे दूर दूरपर्यंत साधू दिसत पण नाहीत, दृष्टीस पण पडत नाहीत. पण इथे आपण पाहतो इतके सगळे साधू आपल्याला प्राप्त आहेत. तर हा सत्संग, साधू संग हा आपल्यासाठी खरोखरच जीवनदायी आहे. हा खरोखरच आपल्या सर्व दुःखांना दूर करण्यासाठी असलेली अमृताची कुपी आहे. तर साधूच्या संघामध्ये येऊन आपण वेदिक धर्माविषयी श्रवण करावं आणि वेदिक विधिविधानांचं पालन करावं, असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. तर हे वैदिक विधिविधानांचं पालन म्हणजे काय, की जीवनामध्ये मनुष्याला आपल्या कर्तव्य कर्माला सामोरं जाता जाता, धनार्जन करता करता त्याला त्या अर्जित धनापासून आपल्या घरामध्ये विविध संस्कार सर्वांना देत राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी कित्येक विधी सांगितलेले आहेत, की जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत कित्येक वेदिक संस्कार सांगितलेले आहेत. तर प्रत्येकाला हे संस्कार देणं हे घरातल्या प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येकाची सेवा प्रत्येकाने करणं हे प्रत्येकाचं काम आहे. तर यामध्ये जेवढ्या ह्या विधी घरामध्ये चालू असतात त्या विधीच्या वेळी विशेष करून साधूंनी दिलेल्या मार्गांचा अवलंब करून विशेष साधना करणे, साधूंचा ब्राह्मणांचा सत्कार करणे, त्यातल्या त्यात मुक्ती मार्गावर अग्रेसर असलेल्या अशा अतिशय प्रबुद्ध झालेल्या ज्ञाननिष्ठ ब्राह्मणांची सेवा करणे, आपल्या घरी त्यांना बोलवून, हा सुद्धा नारद मुनींनी सांगितलेला एक महत्वाचा मार्ग आहे. तर हे करत असताना नारद मुनी सांगतात की आपला जो चरितार्थ चालवण्याचा आपलं जे व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये फक्त आपण आपल्या प्राणांना आपल्या शरीराशी जोडून राहण्या इतपत आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा संग्रह करावा, धनसंचय करावा. खूप धन प्राप्त करण्याच्या मागे धावू नये. तर हे इथे बऱ्याच वेळा आपल्याला श्रद्धेची कमकुवतता भासते. आपली किती गरज आहे हे आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे ठरवतो. काही जणांना ती गरज अगदी कमी असते आणि काही जणांची बॅग भली मोठी भरलेली असते. म्हणजे यात्रेला जाताना खास करून लक्षात येतो, गृहस्थ आमच्यासारखे 6-6, 7-7 बॅगा घेऊन, कुली घेऊन 6 दिवस 7 दिवस यात्रेला जातात, पण विरक्त व्यक्ती एक छोटीशी झोळी घेऊन निघतात. तर हा धनसंचय, लोभ हा रोग, इथे नारद मुनी सांगतात की हा त्यागला पाहिजे. आणि हा लोभ सुद्धा असाच आहे. लोभ ही सुद्धा कामाप्रमाणेच अशी गोष्ट आहे की लोभ हा व्यक्ती धनसंचय करून सुद्धा वाढवत जातो. असं होत नाही की धनाचा लोभ केला, लोभ केलेलं धन प्राप्त झालं आणि लोभ आता शांत झाला, असं होत नाही. उलट होतं. जितकं प्राप्त केलंय त्याच्या वरचं प्राप्त करण्याची इच्छा लगेच, तो लोभ लगेच वाढतो. क्रोध जो असतो, भागवतात दिलाय, क्रोध जो असतो तो एखाद्या वेळ पटकन काढला क्रोध, भांडण झालं की तू क्रोध त्या वेळेपुरता तरी शांत होतो. पण लोभाचं तसं नाही, लोभ कराल तेवढा कमीच आहे, वाढतच जातो. तर त्यामुळे इथे नारद मुनी सल्ला देतात की त्या लोभापायी व्यक्ती अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या जीवनशैलीचा अवलंब करतो. कारण व्यक्तीला जेवढं आवश्यक आहे तेवढी व्यवस्था भगवंत निश्चितच करतात. नारद मुनी सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या अजगराला काहीही न करता एका ठिकाणी पडून राहून सुद्धा मोठमोठा प्राणी त्याच्या जवळ येऊन त्याचा अन्न भक्ष्यस्थानी पडतो, ही भगवंतांनी केलेली सगळी व्यवस्था आहे. तर नारद मुनी म्हणतात की अशी व्यवस्था प्रत्येकासाठी केलेली आहे, परंतु आपली श्रद्धा कमी असल्यामुळे आपण आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे लोभामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो. तर हा लोभ कमी करणे हे एक गृहस्थासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. तर हा लोभ होणार कसा कमी, तर नारद मुनी त्याच्यावर उपाय सांगतात की घरी जेव्हा आपण असे ब्राह्मणांना वैष्णवांना बोलवतो तेव्हा भरपूर त्यांना तुपामध्ये छान तयार करून लाडू खाऊ घातले पाहिजेत, भरपूर पुरणपोळ्या खाऊ घातल्या पाहिजेत, भरपूर प्रसाद वाटप केला पाहिजे.
ब्राह्मणाकडून एखादा जेव्हा संस्कार केला जातो त्या ब्राह्मणाला भरपूर दान दक्षिणा दिली पाहिजे. आपल्यासाठी कमी, इतरांसाठी जास्त खर्च केला पाहिजे. वैदिक विधींमध्ये जेव्हा एखाद्याचा जन्मदिवस असतो तेव्हा त्याला, तो ज्याचा जन्मदिवस आहे त्याला दान करण्यासाठी विधी आहे, घेण्यासाठी विधी नाही आहे. जर आपण कृष्ण पुस्तक वाचलं तर त्यामध्ये कृष्णाचा, बलरामाचा जेव्हा केव्हा वाढदिवस असायचा तेव्हा त्यांच्या हातून यशोदामाई नेहमी भरपूर 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 ब्राह्मणांना, भरपूर याचकांना, सर्वसामान्य जनांना भरपूर दान द्यायचे. तर इथे नारद मुनी सांगतात की असा भंपकबाजपणा टाळून, भंपकबाजपणा म्हणजे काय, मी आज सकाळी उदाहरण दिलं, 15,000 रुपयाची साडी आणि 1,000 रुपयाचं ब्राह्मणाला दान, याला म्हणायचं भंपकबाजपणा. 1,000ची साडी आणि 15,000 दान, ह्याला म्हणायचं नारद मुनींचं उद्दिष्ट, सांगितलेलं मार्गाचं अनुसरण करणं. फार लागतंय का मनाला? दुखत, खरोखरच दुखत, पण ते दुखत ते लोभाला दुखत. लोभाला चिमटा बसतो, तोच तो लोभ आहे. आता आपल्याकडे जगन्नाथ रथयात्रा पण येणार आहे. अनाउन्समेंट केली आहे की सर्व भक्तांनी भरपूर दान द्यावं. जे भक्त खरोखरच आध्यात्मिक मार्गामध्ये काहीतरी प्राप्त करू इच्छितात त्यांना ही संधी आहे. काहीतरी 3700 रुपये पर फॅमिली सांगितलं आम्हाला प्रभूजींनी की तुम्ही दिलं पाहिजे मिनिमम, कमीत कमी एवढं भगवंतांसाठी. भगवंत येणार आहेत, सगळ्यांना दर्शन देणार आहेत, आपल्या घराबाहेर पडणार आहेत, तर भरपूर दान द्यायला पाहिजे, नारद मुनी सांगतात. त्याच्यामुळे आपण जे आपल्या भौतिक अस्तित्वामध्ये आपल्याला स्वतःला एक शरीर म्हणून समजतो, ते शरीर म्हणून समजण्याचा जो रोग आहे, तो रोग त्याचं डिटेल्ड म्हणतो ना की डॉक्टर सांगतात की तुम्हाला ही लक्षणं आहेत रोगाची. डॉक्टर प्रभूजी आहेत इथे, सांगतात हे अशी अशी लक्षणं झालेत तुम्हाला, तर या लक्षणावर हा उपाय, या लक्षणावर ही गोळी खा, त्या लक्षणावर ते द्रव्य प्या, ह्या लक्षणावर हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे खा, ते खा, असं एक असतं. तसं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सर्वांसाठी प्रिस्क्रिप्शन नारद मुनी देतात. तर लोभासाठी काय प्रिस्क्रिप्शन आहे? देत राहणे, दान देत राहणे. त्याच्याने काय होतं? रोग कमी होतो. आपण असं म्हणतो का, अरे या डॉक्टरकडे जायलाच नको, गोळ्या घ्यायलाच नको, जाऊ दे, पैसे जातात, कशाला गोळ्या घ्यायच्या. उलट आपण असं पाहिलं पाहिजे की अरे बाबा तो आपल्याला बरं करणार आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा दान मुक्त हस्ताने देतो तेव्हा आपण आपल्यावरचं कर्ज खाली करतो. इथे कर्मयोगामध्ये भगवंतांना हे खूप प्रकर्षाने सांगायचंय की आपण खरोखरच स्वतःच्या बळावर, स्वबळावर काय प्राप्त केलेलं आहे. भगवंत सांगतात मत्तः स्मृती ज्ञानम अपोहणमच, माझ्याकडून स्मृती, विस्मृती, ज्ञान सर्व काही मिळतं. आय एम द ॲबिलिटी ऑफ अ मॅन. जी काही आपल्यामध्ये क्रियाशक्ती आहे, कार्यशक्ती आहे, ती आपल्याला भगवंतांकडनं मिळालेली आहे. जे काही धन मिळतं ते धन आपण काय स्वतः तयार करतो का कुठून? असं गिलगिली छू धन असं आपण तयार नाही करत. का आपण अन्न तयार करतो, का आपण पाणी तयार करतो, का वस्त्र तयार करतो, का निवारा तयार करतो? आपण काहीच उत्पन्न करू शकत नाही. आपण निसर्गाकडून सर्व काही घेतोय. एखाद्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी आपल्याला जेव्हा टेबल, खुर्ची, पेन, वही आणि काही सामग्री, एखादा प्रिंटर, एखादा कॉम्प्युटर मिळतो, आपण लगेच ते सगळं घरी घेऊन जातो का, माझं झालं आता म्हणून? ते आपल्याला आपलं कर्तव्य करण्यासाठी प्राप्त झालेली गोष्ट आहे. आणि जेव्हा व्यक्ती रिटायर्ड होतो तेव्हा सुद्धा जन्मभर वापरून सुद्धा तो हे म्हणत नाही की हा कॉम्प्युटर माझा आहे, मी जातो घरी घेऊन. त्याचप्रमाणे व्यक्तीला, आपल्या सर्वांना जीवनामध्ये सर्व काही निसर्गाकडून, इतर जीवांकडून, देवी देवतांकडून, भगवंतांकडून प्राप्त झालेलं आहे. ते माझ्यासाठीच वापरणं हा लोभ आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याकडनं घेतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? कर्ज. पैसे घेतो घर बनवण्यासाठी, बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, तेव्हा आपण काय करतो? कर्ज काढतो. कर्जाचा हप्ता भरला नाही तर काय होईल?
आणि जेव्हा कर्जाचा हप्ता आपण भरत जातो, 1 वर्षाचं कर्ज काढलं समजा, पहिला हप्ता गेला, दुसरा हप्ता गेला, तिसरा गेला, आपला आनंद वाढत जातो की दुःख वाढत जातं? आनंद वाढतो, कारण आता मी कर्जमुक्त होतोय. त्याचप्रमाणे जेव्हा व्यक्ती सर्व काही भगवंतांची संपत्ती असं समजतो आणि भगवंतांच्या सेवेत लावतो, दान देतो, त्यावेळी तो सुखी होत जातो, दुःखी नाही होत. पण तेच जर का तो गाडी, बंगला आणि इंद्रिय तृप्तीची साधनं जी मर्यादेच्या बाहेर अनावश्यक असली तरी घेत राहतो, तेव्हा तो अधिक अधिक दुःखी होत जातो, कष्टी होत जातो. त्याच्यासोबत दुःख आणि कष्ट येतं. जसं कधी कधी EMI भरू शकत नाही, 2 नाही भरले, 3 नाही भरले, मग फोन येतो. मग फोन आल्यावर धमकी येते, मग त्याच्यानंतर जप्ती होते वस्तूंची, मग कधी कधी तुरुंगवास होतो. वस्तूच नसेल तर काय, त्यालाच घेऊन तुरुंगात टाकून देतात. तर त्याप्रमाणे इथे भगवद्गीतेत या अध्यायात सांगितलेले आहे की स्तेन एव सह, जो आपल्याला प्राप्त झालेल्या वस्तूंचा विनियोग देवी देवतांसाठी, त्यांच्या पूजनासाठी, गुरूंच्या, साधूंच्या पूजनासाठी, भगवंतांच्या पूजनासाठी वापरत नाही, तो चोर आहे. आणि चोर, प्रभुपाद म्हणतात, कधीच सुखी राहू शकत नाही. त्यामुळे आपले जे हे रोग आहेत, लोभ, क्रोध वगैरे, त्या सर्वांविषयी व्यवस्थित सविस्तर मार्गदर्शन इथे आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतं. तर यामध्ये पुढे सांगितलेले सर्व पशु प्राणी मात्रांची काळजी घेणे, पितर, ऋषी, साधारण मनुष्य, सर्वांचा आत्मा असलेले भगवंत, स्वतःचा आपला आत्मा, या सर्वांची पृथक पृथक व्यवस्थित पूजा करणे, प्रत्येकाला मान देणे. तर आपल्याला गृहस्थांना सुद्धा, सर्वांना खास करून प्रत्येकाला मान देण्याचं शिकलं पाहिजे. आणि आपण जितका इतरांचा अपमान करू, जितका आपण इतरांना त्रासदायक ठरू, तितका त्रास आपल्या जीवनामध्ये वाढणार, तितकी संतुष्टी कमी होणार. आपण हे अनुभवू शकतो. आपण जेव्हा आपल्या वडीलधारी व्यक्तीला भांडतो, तेव्हा खरोखरच आपल्याला स्वतःला खूप त्रास होतो. आपण आपल्या लहान मुलांना खूप ओरडतो, रागवतो, चिडतो, एखाद्या वेळी मारतो, तेव्हा आपल्याला सुद्धा दुःख होतो, त्रास होतो, मानसिक त्रास होतो. तर आपण जितकं इतरांशी अतिशय व्यवस्थित सदाचाराने वागू, मत्सर विरहित वागू, द्वेष विरहित वागू, घरामध्ये प्रत्येकाला मान सन्मान देऊ, ऑफिसमध्ये सगळ्यांना मान सन्मान देऊ, तितक्या प्रमाणामध्ये अतिशय शांत, समाधानी, सुखी, संतुष्ट जीवन आपण जगू शकतो. प्रभुपाद खास करून सांगतात की वरिष्ठ व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. हे एक विशेष, फार विशेष नियम आहे. म्हणून आपल्या घरांमध्ये आधीपासून बऱ्याच घरांमध्ये हा संस्कार असतो की मोठ्यांना उलट बोलायचं नाही. आणि बहुतेक वेळा अशा ज्या घरामध्ये याविषयी खूप कडक आचरण ठेवलं जातं, त्या घरातली मुलं खूप सुसंस्कृत, चांगली होतात, खूप व्यवस्थित ते जीवन जगू शकतात. आणि ज्या घरात उलट बोलायची सवय असते वडीलधाऱ्यांना, वरिष्ठ व्यक्तींना, त्या घरामध्ये खूप त्रागा आणि असंस्कृत असं वातावरण निर्माण होतं. एकमेकांविषयी लहानपणीपासून द्वेष, हेवे दावे, भेदभाव आणि लोभाची भावना, ओरबाडून घेण्याची भावना वगैरे फळायला यायला लागते. त्यामुळे गुरु, साधू, वरिष्ठ यांविषयी व्यवस्थित आचरण ठेवणे हे सुद्धा कर्मयोगाचा भाग आहे. तर याचे नियम पण खूप छान भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. तर आजचा जो हा विषय होता, याविषयीचं एक उदाहरण पण चर्चा करावी असं मला वाटलं. की यामध्ये सांगितलेलं आहे की गुरु ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे राहिलं पाहिजे, भगवंतांची इच्छा ज्याप्रमाणे, आज्ञा ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. तर इथे भगवंत काही श्लोकांमध्ये पूर्वीच्या हे सांगतात की यस्तु आत्मरती एव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः, म्हणजे जो आत्म्यामध्येच रममाण होतो, आत्मज्ञानात रममाण होतो, भगवत भक्तीत रममाण होतो, सतत भक्तीमध्येच रममाण असतो, आणि जो आत्म्याच्या ज्ञानामध्येच संतुष्ट राहतो, आत्मन्येवच संतुष्ट, जो आत्म म्हणजे
तो आता त्याची कामना कुठे वळलेली आहे? आत्मतत्वाकडे, भगवत तत्वाकडे. तो कुठे सुखाचा शोध घेतोय? बाह्य कामनांमध्ये नाही, आंतरिक भक्तिमय सेवेमध्ये. आणि भक्तिमय सेवेतून तो सर्वांच्या बरोबर संबंध ठेवतोय. सर्वत्र तो परमात्म्याला, भगवान श्रीकृष्णांना पाहतोय. तर असा व्यक्ती खचितच संतुष्ट होतो. आणि तो व्यक्ती जेव्हा संतुष्ट राहतो आत्म्यामध्ये, तेव्हा त्याला कुठलंही कार्य करण्याची आवश्यकता राहत नाही, भगवंत म्हणतात. तर अशी स्थिती असताना त्याला कार्य न करण्याचं पण कारण राहत नाही, असं भगवंत म्हणतात. तर त्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा आपलं कर्तव्य कर्म करतो, त्यावेळी आपल्याला ते करण्याचं कारण आहे पण आणि नाही पण. इथे जसं अर्जुनाला स्वतःसाठी युद्ध करायचं असेल तर करू नको असं म्हटलेलं. थोडक्यात सांगायचं तर तू युद्ध कुणासाठी कर? धर्मासाठी कर, भगवत भक्तीसाठी कर, भगवंतांसाठी कर. माझं अनुस्मरण करत करत युद्ध कर, भक्तिमय सेवा म्हणून युद्ध कर, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. तर भगवंतांची आज्ञा म्हणून कर्म करणे, ह्याला कर्मयोग म्हणायचं किंवा भक्तियोग असं भगवद्गीतेमध्ये प्रभुपादेचं ट्रान्सलेशन करतात, अनुवाद करतात. तर याची उदाहरणं कित्येक आपल्या गौडीय वैष्णव संप्रदाय परंपरेमध्ये पण आहेत. त्यातलं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे श्रील रघुनाथ दास गोस्वामी. हे षट गोस्वामींपैकी एक प्रमुख गोस्वामी आहेत. तर त्यांना प्रयोजन आचार्य असं सुद्धा म्हटलं जातं. तर प्रयोजन हा जो भक्तिमय सेवेमधला हा भाग आहे, तर प्रयोजन म्हणजे आपण जी साधना करतो त्याचा परम उद्देश काय आहे, परम उद्दिष्ट कसं आहे, ते कसं साध्य करायचं, त्याचं उदाहरण घालून देणारे आचार्य म्हणजे श्रील रघुनाथदास गोस्वामी. सर रघुनाथदास गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद किंवा एक शिष्य म्हणू शकतो. अर्थात त्यांना चैतन्य महाप्रभूंनी स्वरूप दामोदर गोस्वामींना सांगितलं होतं की या रघुनाथाची तू काळजी घे, जेव्हा चैतन्य प्रभूंना ते भेटायला गेले. तर रघुनाथदास गोस्वामी हे इसवी सन 1495 ते 1571 या कालावधीमध्ये, म्हणजे जवळपास 500-550 वर्षापूर्वी होऊन गेले. तर हे संत, खरं तर हे सर्व संत हे आध्यात्मिक जगामध्ये कुठल्या तरी आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतात, पण ते सर्वांना आपल्याला शिकवण देण्यासाठी आपला अवतार घेतात. तर हे जे सगळं तत्वज्ञान आहे हे क्लिष्ट तत्वज्ञान वाटतं बऱ्याच वेळा, हे समजणं कठीण जातं. पण जेव्हा आपण या संतांच्या लीला पाहतो, उदाहरण पाहतो, ऐकतो, तेव्हा आपल्याला समजून येतं की यालाच म्हणायचं भक्ती. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन अतिशय उदात्त असं होतं. ते आध्यात्मिक जगामध्ये स्वतः एक मंजिरी म्हणजे राधाकृष्णांच्या सखी सेवक अशी त्यांची सेवा असते. तर श्रील रघुनाथदास गोस्वामी हे रस मंजिरी किंवा रती मंजिरी म्हणून आपल्या आध्यात्मिक देहामध्ये भगवत भक्तीमध्ये सतत नित्यसिद्ध रूपामध्ये आहेत. तर त्यांचा जन्म हा चांदपूर, हे आजचं श्रीकृष्णपूर असं संबोधलं जातं. हे पश्चिम बंगालमध्ये सप्तग्राम नावाचा एक शहर आहे, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आहे. तिथे हुगळी नावाच्या जिल्ह्यामध्ये तिथे हे ठिकाण आहे. तर गोवर्धन मुजुमदार नावाचे त्यांचे वडील हे अतिशय गर्भ श्रीमंत होते. असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे इतकी संपत्ती त्या काळात होती की ते त्यावेळच्या हुसेन शहानी त्यांना सप्तग्राम पूर्ण काळजी घेण्यासाठी दिलं होतं. आणि ती काळजी घेण्यासाठी त्यांना 12 लाख रुपये दर वर्षाचे हुसेन शहाला द्यावे लागायचे. तर एवढी संपत्ती त्यांच्याकडे होती की एवढं कर ते देऊ शकायचे. तर अशी संपत्ती असताना सुद्धा रघुनाथदास गोस्वामी अतिशय विरक्त लहानपणीपासून होते. आणि त्यांचं लग्न एका अतिशय सुंदर अप्सरे समान स्त्री बरोबर झालं. पण तरी सुद्धा त्यांना चैतन्य महाप्रभूंची एवढी ओढ होती की ते या संपत्तीमध्ये आणि आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये अजिबात आसक्त राहिले नाही. तर ते नेहमी चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी पळून जायचा प्रयत्न करीत. कोणी करेल का असं? भरपूर गडगंच संपत्ती आहे आणि अप्सरेसारखी पत्नी आहे.
अतिशय चांगलं घर आहे, सर्व काही इंद्रिय तृप्तीचे विषय प्राप्त आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे दाखवून देतात आचार्य की मनुष्यानी प्रेम कोणावर करावं. त्यांचं चैतन्य महाप्रभूवर एवढं प्रेम होतं. आजकाल नाही का, एखादा मुलगा एखादी मुलगी घरातून पळून जातात प्रेमासाठी. पण हे प्रेम कसं होतं, उदात्त आध्यात्मिक प्रेम. चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा संन्यास घेतला, 15 वर्षाचे होते रघुनाथदास ठाकूर, त्यावेळी ते पळून गेले घरातून चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेण्यासाठी. तर ते पळून जेव्हा सारखे सारखे जायचे तेव्हा त्यांना बांधून ठेवलं जायचं, त्यांच्यावर नजर ठेवली जायची. एकदा तर त्यांची आई कंटाळून म्हणाली की या रघुनंदनला ना, रघुनाथदासला तुम्ही एका पिलरला असं दोरीने बांधूनच टाका, नाही तर तो निसटणार नक्कीच. तर त्यावेळी त्यांच्या वडिलांनी हे वाक्य म्हटलेलं आहे की अगं ह्या रघुनाथला एवढं भगवंतांचं प्रेम प्राप्त आहे की त्याला आपली ही एवढी प्रचंड संपत्ती बांधू शकत नाही आणि इतकी सुंदर पत्नी बांधू शकत नाही, ह्याला साधी दोरी काय बांधेल, तो नक्कीच निघून जाणार. तर अशी ओढ, असं प्रेम मनामध्ये हृदयामध्ये ठेवून आपण आपलं कर्तव्य कर्म करत राहणे. रघुनाथदास गोस्वामींनी आपलं कर्तव्य कर्म चैतन्य महाप्रभूंच्या आदेशावर केलेलं आहे, कित्येक वर्ष केलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा विशिष्ट काळ आला, वेळ आली, तेव्हा त्यांनी विरक्तीचं जीवन पण स्वीकारलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे असंख्य उदाहरणं कर्मयोगाला कसं साध्य करायचं, भक्तियोगाला साध्य कसं करायचं याविषयी आहेत. तर ह्या श्लोकामध्ये जे काही तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी दिलेले आहे ते सर्व काही आपल्याला रघुनाथदास गोस्वामींसारख्या उच्च कोटीच्या भक्तांमध्ये दिसतं. वेळ संपली का प्रभूजी? हां, तर आता आपण इथेच थांबू. सर्व भक्तांचं मी अतिशय धन्यवाद देऊ इच्छितो की आपण कथा लक्ष देऊन ऐकली. आपण सर्वजण या भक्ती मार्गाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न करू आणि या वैष्णव संतांचा, त्यांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन भक्तीमध्ये अग्रेसर होत राहू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.